संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट, जेलमध्ये मोबाईलसह चमचमीत पदार्थाची रेलचेल। देशमुख कुटुंबीय मुख्यमंत्र्यांकडे करणार तक्रार। नराधम दत्ता गाडीनं बसमध्ये तरुणीवर 2 वेळा केला बलात्कार, वाचवण्यासाठी तरुणीचा टाव, मात्र एसटीचा दरवाजा बंद असल्याने आवाज आला नाही। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील तरुणीनं केली आरडाओरड, विरोध केला नाही। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उधळली मुक्ताफळं, तर गृहराज्यमंत्र्यांचं वक्तव्य बेताल आणि संतापजनक, विरोधकांचा मात्र हल्ला। पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे अखेर गजाआड, शिरूर तालुक्याच्या गुणाड गावातील ऊसाच्या फडातून केली अटक, आज कोर्टात हजर करण्याची शक्यता। गुणाड गावात आरोपी दत्ता गाडीला शोधण्यासाठी रात्रभर पोलिसांची शोध मोहीम, ऊसाच्या फडात डॉग स्क्वॉड, ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून 12 तास चाललं सर्च ऑपरेशन। पुढारी न्यूजची टीम ही रात्रभर घटनास्थळी। डॉक्टर वडिलांच्या मृत्यूनंतर भाऊ बहीण चालवत होते बोगस दवाखाना, नागपुरातील धक्कादायक प्रकार, गुन्हा दाखल। शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची आज बैठक, पक्षातील आउटगोईंग थांबवण्यावर चर्चेची शक्यता। अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबतीत आमदारांना करणार मार्गदर्शन। बदलापुरातील अक्षय शिंदेंचा एन्काउंटर बनावट असल्याचा मुद्दा वगळला कसा, संबंधित पोलिसांवर गुन्हा का नोंदवला नाही। मुंबई हायकोर्टाचा ठाणे सत्र न्यायालय आणि राज्य सरकारला सवाल, तपासावरही ताशेरे। कराडच्या उमरजमधील शिंदे कुटुंबाला अखेर मिळाला अमेरिकेचा व्हिसा, अमेरिकेतील अपघातग्रस्त मुलीच्या भेटीसाठी जाण्याचा मार्ग मोकळा।